रामकृष्ण हरी। दधानाकर पद्माभ्याम अक्षमाला कमंडलू देवी प्रसिद्धतु मयी ब्रह्मचारिणी अनुत्तमा। आज असणारा नवरात्राचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसाची आराध्य देवता किंवा दुसऱ्या दिवशीचं असणारं हे जे आजचं रूप आहे त्या रूपाचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत। पहिल्या दिवशी आपण घटस्थापनेच्या दिवशी देवीच्या स्वरूपाचा विचार केला। देवीचं स्वरूप हे शैलपुत्री या स्वरूपाचं आहे, म्हणजे ती हिमालयाची असणारी कन्या आहे आणि हिमालयाची कन्या असल्यामुळं तिचं जे स्वरूप आहे ते स्वरूप आपण पहिल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे। राइज ऑफ द एनर्जी, राइज ऑफ द पॉवर किंवा राइज ऑफ द वुमन अशा पद्धतीची उपमा आपण त्याला दिलेली पाहायला सापडते। नुकतीच असणारी ती शक्ती जन्माला आलेली आहे, निर्माण झालेली आहे, अशा पद्धतीची असणारी ही शैलपुत्री नावाची प्रथम दिनाची उपास्य देवता आणि दुसरी जी आहे तिचं नाव आहे द्वितीयम ब्रह्मचारिणी। दुसरी जी आहे ती ब्रह्मचारिणी स्वरूपामधील आहे। बघा, मातेचं स्वरूप जे आहे ते ब्रह्मचारिणी म्हणजे ब्रह्माची उपासना करणारी किंवा ब्रह्मचर्य अवस्थेमध्ये असणारी की जिना अजून गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश केलेला नाही किंवा विद्याध्ययन करणारी, विद्येच्या अध्ययनामध्ये रममाण असणारी आणि पर्यायानं साधनेमध्ये प्रवृत्त असणारी अशा स्वरूपाची असणारी ही आराध्य देवता आहे। दधाना कर पुष्पाभ्याम, दधाना कर पद्माभ्याम। कर म्हणजे हात, जिचे हात हे कमलपुष्पाप्रमाणे आहेत अशी असणारी ती देवता। तिने काय धरलेली आहे हातामध्ये? अक्षमाला कमंडलू। एका हातामध्ये, उजव्या हातामध्ये तिने अक्षमाला धारण केलेली आहे। अक्षमाला म्हणजे काय? माळ आहे आणि ती माळेच्या माध्यमातून जप करते, साधना करते। आपण पहिल्या व्हिडिओमध्ये विचार करत असताना देवीची उपासना करत असताना कोणत्या पद्धतीची माळ वापरावी याचा विचार केलेला आहे। आराध्य देवता ज्या पद्धतीनं असेल त्या पद्धतीनं असणारी जी माला आहे ती माला बदलली जाते। जर समजा आपल्याला पांडुरंग परमात्म्याची उपासना करायची असेल तर पांडुरंग परमात्म्याची उपासना करण्यासाठी तुळशीच्या माळेचा वापर करावा, जपासाठीही ती माळ वापरावी आणि गळ्यामध्येही तीच माळ वापरावी। जर आपण भगवान शिवशंकराची उपासना करत असोत, आपण मध्ये फार मोठा संकल्प केला श्रावण महिन्यामध्ये आणि त्यामध्ये सांगताना मी सांगितलं की बाबा भगवान शिवशंकराची जर उपासना आपल्याला करायची असेल तर सर्वात महत्त्वाची साधना, नामजपाची साधना करीत असताना रुद्राक्षाची माळ वापरावी। भगवान शिवशंकराची साधना करत असताना काही नियम सांगितले, त्याच्यामध्ये महत्त्वाचा नियम काय आहे? जप करायचा आहे ना, तर तुम्ही कशाचा जप करा, कोणत्या माध्यमातून जप करा? तर रुद्राक्षाच्या माध्यमातून, रुद्राक्ष माळेच्या माध्यमातून जप करा। अनेक पटीनं त्याचं फल आपल्याला प्राप्त होतं। त्या पद्धतीनं आपल्याला इथं जो जप करायचा आहे, जी माला धारण करायची आहे ती माला भगवती आईसाहेबांना प्रिय अशा स्वरूपाची पाहिजे आणि त्यासाठी काय सांगितलेलं आहे तर त्यासाठी कमल बियांची माळ वापरणं अत्यंत महत्त्वाचं आहे असं या ठिकाणी मी सांगतो। तिच्या हातामध्ये सुद्धा माळ आहे अक्षमाला, अक्षय न क्षयती, जी कधीही संपत नाही अशा पद्धतीची असणारी माळ तिनं हातामध्ये धारण केलेली आहे। आणि अजून काय आहे? कमंडलू, हातामध्ये कमंडलू आहे। तर या दोन्ही ज्या गोष्टी आहेत, हातामध्ये माळ धारण करणं आणि कमंडलू घेणं, ह्या दोन्हीही गोष्टी ह्या भारतीय सनातन धर्माच्या परंपरेतील साधूंच्या गोष्टी आहेत। ज्या व्यक्ती साधना करतात त्या व्यक्ती हातामध्ये माळ धारण करतात, जे
भिक्षा मागून जगतात ते हातामध्ये कमंडलू धारण करतात, ह्या गोष्टी आपल्याला पाहायला सापडतात. एखादा गृहस्थ आश्रमी आहे आणि गृहस्थ आश्रमाच्या हातामध्ये कमंडलू, चालत नाही, चालत नाही. त्याच्या घरामध्ये भरपूर भांडी असतात. कमंडलू याचा अर्थ असा आहे की त्याच्या पाठीमागं आता काहीच नाही आहे, त्याला कमंडलू धारण करणं असं म्हटलं जातं. आणि हिनं काय केलेलं आहे तर हिनं हातामध्ये कमंडलू धारण केलेलं आहे. याचा अर्थ काय आहे? पहिली गोष्ट लक्षात ठेवा, स्त्रीला भिक्षा मागण्याचा अधिकार आहे का नाही हा फार मोठा वादाचा मुद्दा आहे. अनेक जणांची अनेक वेगवेगळ्या पद्धतीची मतं आपल्याला या ठिकाणी पाहायला सापडतात. परंतु साधना करणाऱ्या स्त्रीला, ज्या साधनेमध्ये रममाण आहेत, त्यांनी हातामध्ये कमंडलू धरला तर चालतो. बाकीच्या वादामध्ये आपल्याला पडायचं नाही. कधीतरी स्वतंत्र त्या संबंधानं आपण काय करूया, चिंतन करूया. पण हिच्या हातामध्ये कमंडलू आहे याचा अर्थ ही भगवती आईचं जे स्वरूप आहे ते साधनेमध्ये रममाण आहे. आणि साधना करीत असताना पांढरं वस्त्र तिनं धारण केलेलं आहे, हातामध्ये माळ आहे आणि हातामध्ये कमंडलू आहे. आणि अशी असणारी ही भगवती ही काय करो तर सांगितलं, देवी प्रसिद्ध तू मयी ब्रह्मचारिणी अनुत्तमा. ही उत्तमांपेक्षा उत्तम असणारी देवी ही काय करो तर मला प्रसिद्ध, तू मला प्रसाद देती हो किंवा मला प्रसाद देत आहे. हिच्या उपासनेचं स्वरूप फार वेगळं आहे. हिच्या उपासनेचं स्वरूप फार वेगळं आहे. बघा, साधारण पद्धतीने कुमारी स्त्रिया किंवा कुमारिका, स्त्रिया म्हणण्यापेक्षा कुमारिका म्हणूया आपण, या कुमारिका ह्या अनेक पद्धतीच्या साधना करतात, अनेक पद्धतीचे उपवास व्रत वैकल्य करतात. आणि ती सगळी व्रत वैकल्य कुणासाठी असतात तर सुयोग्य पती प्राप्त व्हावा यासाठी असतात. पुरुषांनी सुद्धा तसं करायला पाहिजे. पुरुषांसाठी सुद्धा एक मंत्र आहे, उत्तम पत्नी प्राप्त व्हावी किंवा लग्न लवकर व्हावं यासाठी एक मंत्र आहे. बघा, सप्तशतीमध्येच मंत्र आहे तो, पत्नीम मनोरमाम देई मनोवृत्तानि सारिणीम तारिणीम दुर्ग संसार सागरस्य कुलोद्भवान. या मंत्राचा जप केला तर लवकर लग्न जमतं असं म्हणतात बरं का. बऱ्याच जणांचा अनुभव सुद्धा तसा आहे, नाही असं नाही. पण हे ब्रह्मचारी असणारी स्त्री भगवती, हिला उत्तम अशा पद्धतीच्या असणाऱ्या पतीची प्राप्ती व्हावी यासाठी तिनं हे तेजस्वी स्वरूप धारण केलेले. आणि उत्तम पती प्राप्त व्हावा यासाठी नारदांकडून मार्गदर्शन घेतलं. ब्रह्मचारिणी, नारदांकडून मार्गदर्शन केलं. नारदांनी सांगितलं, सर्वात उत्तम जर मृत्यू लोकामधील किंवा तिन्ही लोकांमधील जर कोणता पती असेल ना तर तो भगवान शिवशंकर आहे. आणि भगवान शिवशंकराच्या असणाऱ्या स्वरूपाच्या संबंधानं तो आकृष्ट हो. तर भगवान शिवशंकर नुकतेच असणाऱ्या पत्नी वियोगाच्या शोकामध्ये आहे. सतीमातेनं काय केलेलं आहे तर स्वतःचं शरीर ज्ञानाग्नीनं योगाग्नीनं जाळून घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीनं ज्यावेळेस ते पत्नीचा विरह अंतःकरणामध्ये निर्माण होतो त्यावेळेस समाधीस्थ झालेले आहेत, लाखो वर्ष समाधी आहे त्यांची. आणि त्या भगवान शिवशंकराला वर असं कोणी सांगितलेलं आहे या ठिकाणी असणाऱ्या नारदांनी सांगितलं. नारदांना अनेक पुढचे गोष्टी साध्य करायच्या आहेत आणि त्यासाठी हे सांगितलं. आणि अशा पद्धतीचा नारदांनी दिलेला जो मंत्र आहे त्या मंत्राचा विचार करीत 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 ती तपस्येमध्ये प्रवृत्त झाली. आणि तपस्येमध्ये प्रवृत्त होणारी आणि जगताला साधना कशी करावी या संबंधानं मार्गदर्शन करणारी जर कोण असेल तर ही ब्रह्मचारी स्वरूपामध्ये असणारी माता आहे असं आपल्याला पाहायला मिळतं, पाहायला सापडतं. ती साधनेमध्ये प्रवृत्त झाली, अनेक वर्ष भगवान शिवशंकराची साधना केली. अनेक देव त्या ठिकाणी आले आणि अनेक देवांनी त्या असणाऱ्या पार्वती मातेला
भगवान शिवशंकराचा मोह सोड आणि आमच्यासोबत ये, माझ्याशी लग्न कर, अशा संबंधानं सल्ले देण्याचा प्रयत्न केला. परंतु तिनं कोणत्याही देवतेचा सल्ला मानला नाही. ती फक्त भगवान शिवशंकराच्या प्रति रममाण राहिली. ज्यावेळी अनेक हजारो लाखो वर्ष केली ती साधनेमध्ये प्रवृत्त आहे, पहिल्यांदा तिनं काय केलं तर जी कंदमुळं मिळतील ती कंदमुळं भक्षण करायची आणि भगवान शिवशंकराची उपासना करायची. लिंगात्मक असणाऱ्या भगवान शिवशंकराची उपासना करायला सुरुवात केली. काही उपयोग झाला नाही. त्यावेळी जमिनीवर पडलेले जे पानं आहेत ती पानं खाऊन तपश्चर्येला सुरुवात केली, तरीही कोणत्याही पद्धतीचा फरक झाला नाही. अनेक दिवस तशा पद्धतीची साधना करून सुद्धा फरक होत नाही, भगवान शिवशंकर भेटत नाहीत, असं म्हटल्यानंतर तिनं अन्न आणि पाण्याचा त्याग केला आणि श्वास रोखून धरला. आणि ज्यावेळी श्वास रोखून धरला त्यावेळेस भगवान शिवशंकराचं अंतःकरणसुद्धा, भगवान शिवशंकराचा श्वाससुद्धा कोंडला गेला. कारण शिव आणि शक्ती याच्यामध्ये अभेद आहे. शिव आणि शक्ती हे दोन वेगवेगळे होऊ शकत नाहीत. आणि परिणामतः भगवान शिवशंकराचा श्वास कोंडला जाऊ लागला. मग भगवान शिवशंकर उत्थान दशेला आले, समाधी सोडली. नंदी महाराज समोर आले होते. नंदी महाराजांना विचारलं, कोण आहे, कोण एवढी मोठी साधना करते? असं म्हटल्याबरोबर तिने सांगितलं, ब्रह्मचारिणी स्वरूपामध्ये पुन्हा सतीमातेनं अवतार घेतलेला आहे आणि ती सतीमाता साधना करते. भगवंतांनी विचार केला, लहान असणाऱ्या एका बटूचं रूप घेतलं आणि भगवान शिवशंकर त्या सतीमातेच्या समोर जाऊन उभा राहिले. सतीमाता भगवंताची पूजा करत होती आणि पूजा करत असताना तो लहान असणारे 8 वर्षाचे भगवान शिवशंकर की जे विष्णूची उपासना करतात, बघा बरं का, ते त्याच्या समोर जाऊन उभारतात आणि तिला त्या शिवपूजेपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करतात. भगवान शिवशंकर पार्वती मातेला म्हणतात, ब्रह्मचारिणी स्वरूपामधील असणाऱ्या पार्वती मातेला म्हणतात की तू ह्याचा त्याग कर. भगवान शिवशंकराचा आणि तुझा जोडा शोभणार नाही. कारण का? परस्पर विरोध आहे. कसा विरोध आहे? अगं तू किती दिसायला सुंदर आहेस, तू किती नाजूक आहेस, आणि याच्या विपरीत भगवान शिवशंकर आहेत. तुझी जागा राजमहालामध्ये आहे, सुंदर अशा ठिकाणी तुझी जागा आहे, पण हा बाबा कुठं राहतोय? स्मशानामध्ये राहतोय. स्मशानाची राख गरम गरम अंगाला लावतोय. त्याच्या समोर काय काय विचित्र प्राणी आहेत, काय काय विचित्रपणा आहे. गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार, भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती. सगळं वेगळं आहे म्हटले. आणि असं असल्यामुळं तू त्याच्याशी, भगवान शिवशंकरांशी रममाण होऊ नकोस, त्याचा नाद सोड. अरे मी माझ्या तपस्सामर्थ्याच्या माध्यमातून तुला पाहिजे त्याच्याशी विवाहबद्ध करतो. कोण म्हणते? बटू असणारे भगवान शिवशंकरच सांगतायत की नाद सोड. पार्वती माता निश्चल आहे. पार्वती मातांचं हृदय अटळ आहे. या ब्रह्मचारिणीने निश्चय केलेला आहे की लग्न करेल, विवाहबद्ध होईल तर फक्त आणि फक्त भगवान शिवशंकराशी. आणि परिणामतः भगवंतांनी स्वतःच्या रूपाचा त्याग केला आणि तिच्या समोर रूप प्रगट केलं. ज्यावेळेस भगवंतांनी रूप प्रगट केलं त्यावेळेस तिची द्विधामस्त अवस्था निर्माण झाली. अरे थांबावं का जावं? लाजली आणि लाजल्यामुळं तिथून जावं असं तिला वाटलं. पण परत एकदा विचार केला की ज्या स्वरूपाची आपण उपासना करतोय ते स्वरूप आपल्या डोळ्यासमोर असताना आपण जावं का? मग जावं का न जावं या द्विधा मनस्थितीमध्ये ती होती. आणि तशीच ती ब्रह्मचारिणी स्वरूपामधील असणारी पार्वती माता भगवान शिवशंकराच्या चरणावर नतमस्तक झाली. हे जे दुसऱ्या दिवशीचं स्वरूप आहे द्वितीयम ब्रह्मचारिणी, दुसरी ब्रह्मचारी स्वरूपामध्ये असणारी भगवान शिवशंकराची
भार्या पार्वती माता हीच ब्रह्मचारिणी स्वरूपामध्ये आहे. प्रत्येक रूप भिन्न भिन्न आहे. भगवंताच्या स्वरूपाला अजून भगवान शिवशक्तीच्या स्वरूपाची आवश्यकता आहे. म्हणून हिचं नाव आहे ब्रह्मचारिणी. अजून मिलाप झाले नाही शिव आणि शक्तीचा. आणि अशा पद्धतीच्या असणाऱ्या भगवतीच्या स्वरूपाचं जर आपण उपासना केली, आराधना केली, तर निश्चित पद्धतीनं आपल्या अंतःकरणामध्ये तप, वैराग्य, सदाचार, संयम या गोष्टींची वृद्धी होते. ब्रह्मचारिणी माता आपल्याला या सर्व गोष्टी देते की ज्या गोष्टी आपल्याला या माध्यमातून प्राप्त करून घ्यायच्या आहेत. मनुष्याच्या अंतःकरणामध्ये अनेक पद्धतीचे संभ्रम असतात. एखादी गोष्ट प्राप्त करून घेण्यासाठी आपण अथक प्रयत्न करतो, तरीसुद्धा आपल्याला यश मिळत नाही. त्यावेळेस द्विधा मनस्थिती होते. काय करावं? उपासना चालू ठेवावी का बंद करावी? अशी जी साधकाची द्विधावस्था असते ना, त्या द्विधावस्थेतून बाहेर पडण्यासाठी या भगवतीच्या ब्रह्मचारिणी रूपाची आराधना सांगितली. आपण जर या ब्रह्मचारिणी स्वरूपाची उपासना केली तर निश्चित पद्धतीनं आपल्या अंतःकरणामध्ये कोणत्याही पद्धतीची द्विधावस्था निर्माण होत नाही, दुश्चित्तावस्था निर्माण होत नाही आणि आपण त्याच गोष्टीमध्ये रममाण होतो. म्हणजे बुद्धिस्थिरतेसाठी, मनस्थिरतेसाठी, संयमासाठी भगवती ब्रह्मचारिणीची उपासना करण्याची नितांत आवश्यकता आहे असं आपल्याला पाहायला सापडतं. सध्याच्या युगाचा विचार केला तर सध्याचं युग हे फार जलद युग आहे. मोबाईलचं युग मानलं जातं, गतिशील युग मानलं जातं, 5Gचं युग मानलं जातं आहे आणि याच्यामध्ये सगळं तुमच्याजवळ आहे, सगळं तुमच्याजवळ आहे, पण कोणीच आपल्याजवळ नाही. मग अशा वेळी अंतःकरणामध्ये संयम निर्माण व्हावा, वैराग्य उत्पन्न व्हावं, साधनेच्या मार्गामधून परावृत्त होऊ नये, यासाठी जर स्वरूपाची कोणत्या उपासना करायची असेल तर ती या ब्रह्मचारिणी नावाच्या स्वरूपाची उपासना करावी असं वर्णन केलेलं पाहायला सापडतं. हिला 2 रंग आवडतात, एक पांढरा आणि दुसरा पिवळा. हिची उपासना करत असताना पांढऱ्या रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र ठेवावं, त्याच्यावर भगवतीची प्रतिमा स्थापन करावी आणि तिला नैवेद्य दाखवण्यासाठी पंचामृत किंवा फळ याचा नैवेद्य दाखवावा. पंचामृताचा किंवा नैवेद्य फळांचा नैवेद्य दाखवावा आणि त्या माध्यमातून मातेची पूजा करावी. ही माता निश्चित पद्धतीनं आपल्यावर प्रसन्न होते. ही आहे दुसऱ्या दिवसाची म्हणजेच अश्विन शुद्ध द्वितीयेची या ठिकाणी व्रतकथा. प्रथमं शैलपुत्रीचं, द्वितीयं ब्रह्मचारिणी इथपर्यंत आपण आलेलो आहेत. आता पुढे जायचं आहे. तृतीयं चंद्रघंटेची, चंद्रघंटा नावाचं स्वरूप जे पुढचं स्वरूप आहे त्या स्वरूपाचाही आपल्याला विचार करायचा आहे, पण तो आपण विचार उद्या करूया. रामकृष्ण हरी.